नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल तिडके आणि आपलं टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजपासून आपण सुरू करणार आहे MS एक्सेल बेसिक टू ॲडव्हान्स. यामध्ये आपण बेसिक एक्सेलपासून ते ॲडव्हान्स एक्सेलमध्ये काय काय कामं केली जाते, कोणते फंक्शन वापरले जातात, याबद्दलची माहिती बघणार आहोत. चला मग सुरू करूया. सर्वप्रथम आपलं MS एक्सेल ओपन करा. एक्सेल ओपन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतात. आपण हे बघणारच आहे. सुरुवातीला आपण ब्लँक वर्कबुक घेऊया. ब्लँक वर्कबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला या वरच्या भागामध्ये डाव्या बाजूला क्विक ॲक्सेस टूलबार दिसेल. याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने ऑप्शन्स ॲड करू शकतो. याच्यामध्ये आता सेव्ह, अंडू आणि रिडू तुम्हाला हे 3 दिसतात, बरोबर आहे. या ड्रॉप डाऊन ॲरोवर क्लिक केल्यावर तुम्हाला अजून फंक्शन दिसतात. या पद्धतीने आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर तुम्हाला टायटल बार दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला फाईलचं नाव दिसतं. आता आपण फाईल सेव्ह नाही केलेली, त्याच्यामुळे डिफॉल्टने मला बुक 1 आणि एक्सेल ओपन असल्यामुळे एक्सेल. रिबन डिस्प्ले ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात. याच्यावर क्लिक करू. आता ॲटो हाईट रिबन, शो टॅब्स आणि शो टॅब्स अँड कमांड. आता सध्या आपला ॲक्टिव्हिटी आहे शो टॅब्स अँड कमांड. म्हणजे आपल्याला हे टॅब्स पण दिसतात आणि ही रिबन पण दिसते. समजा आपल्याला हे दोन्ही नाही बघायचे, फक्त आपल्याला आपलं वर्कबुकवर काम करायचं आहे, तर काय करा, ॲटो हाईट रिबन करा. तर तुम्हाला तेवढं दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल की फक्त आपल्याला टॅब दिसायला पाहिजे, परत ह्या ऑप्शनमध्ये जाऊन शो टॅब्स करा. फक्त तुम्हाला टॅब्स दिसेल. जर तुम्हाला दोन्ही हवे असेल, टॅब्स आणि कमांड्स, त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानं तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक इथे सिम्बॉल दिसतो, हा मिनिममचा सिम्बॉल. म्हणजे काय, याच्यावर क्लिक केलं तुमची स्क्रीन मिनिमाइज होऊन जाणार. परत ओपन करायची असेल, टास्क बारमध्ये जाऊन एक्सेल आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. त्यानंतर इथे परत एक ऑप्शन आहे मॅक्झिममचा. म्हणजे तुम्हाला तुमची स्क्रीन कशी हवी त्या पद्धतीने तुम्ही याला छोटी आणि मोठी करू शकता. आणि हा एकसारखा सिम्बॉल दिसतो, हा म्हणजे क्लोज. त्याच्यावर क्लिक केलं की आपली वर्कबुक बंद होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतो फाईल, टॅब्स, पेज लेआउट, फॉर्म्युला, डेटा, याला टॅब्स म्हणतात. या टॅब्सवर क्लिक केलं तुम्हाला वेगवेगळ्या परत रिपीटमध्ये कमांड कीबोर्ड कमांड्स, इन्सर्टमध्ये ह्या पेज लेआउट, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कमांड दिसून येतात. त्या सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर हा फॉर्म्युला बार आणि हा ॲड्रेस बार. त्यानंतर तुम्हाला असं हे नावं दिसतात. याला कॉलम म्हणतात. कॉलम म्हणजे काय, उभय स्तंभांना कॉलम म्हणतात. पूर्ण कॉलम 16,384 आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर दिसतात. यांना रो म्हणतात. या रोची संख्या 10,48,576 आहे. आणि हे तुम्हाला चौकोनी डबे दिसतात, त्याला सेल म्हणतात. आता ह्या सेलला आयडेंटिफाय कसं करायचं. आता जसं आपण ह्या सेलमध्ये, हा सेल कोणत्या कॉलममध्ये, डी कॉलममध्ये, आणि कोणत्या रोमध्ये, 5व्या रोमध्ये. म्हणजे ह्या सेलचा ॲड्रेस झाला D5. जर तुम्हाला हा बघायचा असेल, तुम्हाला ह्या साईडलाही दिसेल D5. तर जसं तुम्ही याच्यावर क्लिक केलं, याचा किती, H7 म्हणजे H कॉलममधील 7वा रो. याच्यावर क्लिक केलं, E10 म्हणजे E कॉलममधील 10वा रो. त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल बार दिसेल, खाली जाण्यासाठी, वर जाण्यासाठी, हे उजवीकडे डावीकडे जाण्यासाठी, किंवा तुम्ही माऊसचा उपयोग करू शकता, किंवा कीबोर्डवर तुम्हाला ॲरो कीज आहे त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. 2 एक्सेल फाईल ओपन न करता आपण एकाच एक्सेल फाईलमध्ये आपला वेगवेगळा डेटा मेंटेन करू शकतो. जसं आता इथं शीट 1 आहे, आपला ABC डेटा आहे, आणि आपल्याला अजून XYZ डेटा पण घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण एखादी शीट ओपन करू. आता ह्या प्लसवर क्लिक केलं, दुसरी शीट होणार, आणि इथे आपण XYZ. म्हणजे जर आपल्याला डेटा बघायचा असेल तर आपण इथून बघू शकतो. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली स्टेटस बार दिसेल. त्या स्टेटस बारमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्ह्यू दिसतात. जसं पहिला नॉर्मल व्ह्यू आपल्यासमोर ओपनच आहे. त्याच्यानंतर पेज लेआउट व्ह्यू, याच्यावर क्लिक केलं तुम्हाला ह्या पद्धतीनं व्ह्यू दिसेल. आणि तिसरा आहे पेज ब्रेक व्ह्यू. याच्यावर क्लिक केल्यानं आपल्याला हे दिसेल. याचाही आपण डिटेलमध्ये नंतर उपयोग बघू. आता आपण सध्या नॉर्मलच ठेवू.
त्यानंतर तुम्हाला इथे साईज दिसेल, जसं तुम्हाला साईज कमी जास्त करायची आता सध्या आहे 100%. जर आपण ह्या मायनसवर क्लिक केलं तर ही साईज तुम्हाला कमी कमी होताना दिसेल आणि झूम केलं की हा डेटा मोठा होत जाईल. आपण याला नॉर्मलच ठेवू, 100% वर करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.